पनवेल एसटी डेपो आणि त्याचं बांधकाम हा प्रश्न गेली अनेक वर्ष हा चर्चेचा आणि लोकांच्या दृष्टिकोनातून हा कुठे ना कुठेतरी तक्रारी आणि कुठे ना कुठेतरी त्यांच्या मनामध्ये संतापाचा विषय बनून राहिलेला आहे। दीर्घकाळ या डेपोचं काम होणार असं चाललेलं आहे। आमदार या नात्याने मी त्याचा जो फॉलोअप करत होतो त्यावेळेला आधी महाराष्ट्रामध्ये रत्नागिरीसह जे मॉडेल एसटी डेपो बनणार त्याच्यामध्ये तो डेपो बनायचा होता। मग त्याचं बीओटीचं बांधकाम करून तो प्रत्यक्षात बांधायचं ठरवलं आणि मग त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या संदर्भामध्ये स्टेज अशी आली की आता याच्यामध्ये इमारतीसह बांधकाम केलं तर बीओटी बेसिसवर बांधकाम करता येईल। पुन्हा एकदा त्याचं टेंडर निघालं। हे टेंडर निघाल्याच्या नंतर विमानतळाच्या प्राधिकरणाच्या क्षेत्रात हे आल्यामुळं त्याच्या संदर्भामधल्या त्यांच्या एअरपोर्ट अथॉरिटीच्या हरकती, मग बिल्डिंगचं बांधकाम मोठं असल्यामुळे त्यासाठी पर्यावरणाच्या हरकती, या सगळ्यामुळे प्रचंड वेळ या सगळ्याच्या पाठीमागे लागलेला आहे। याला काही अंशी ही सगळी परिस्थिती आणि बऱ्याच अंशी कॉन्ट्रॅक्टर हा कारणीभूत आहे। अलीकडच्या काळामध्ये या संदर्भामध्ये जो UDCPR आला तो UDCPR आल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरनं या संदर्भामध्ये जे मागण्या केलेल्या होत्या त्या संदर्भामध्ये बराच काळ चर्चा चालली आणि शेवटी आता याचं काम हे सुरू होणं अपेक्षित आहे। या संदर्भामध्ये अथॉरिटी जे MSRTC जे आहे त्यांच्याकडून या झाडांच्या कटिंगसाठीची परवानगी ही त्यांच्याकडे मागितली जाणार आहे आणि मग ही परवानगी मिळाली की त्याच्यानंतर मग CC कमेन्समेंट सर्टिफिकेट हे त्यांना मिळू शकणार आहे। जेव्हा कमेन्समेंट सर्टिफिकेट त्यांना मिळेल त्यानंतर प्रत्यक्ष डेपोचं काम चालू होईल। आता या संपूर्ण डेपो आणि पलीकडचा वर्कशॉप या जागेमधली 55% जागा ही एसटी डिपार्टमेंट स्वतःकडे ठेवणार आणि त्याच्यावरती डेपो बांधला जाणार आहे। उरलेल्या जागेमध्ये डेव्हलपरला त्याला तिथे इमारत बांधायला मिळणार आहे। डेपोचा खर्च हा त्यांनी स्वतःच्या खिशातून करायचा आहे। यासाठी त्याला ती 45% जागा दिली जाते। तर यासाठी हा जो दीर्घ कालावधी लागला आहे, आता याच्या पुढे किमान हे काम डिले होऊ नये एक, आणि दुसरं की पावसाळा आता जवळ आलाय, किमान पावसाळ्यामध्ये इथल्या प्रवाशांना कुठल्या ज्या रोज अडचणींना सामोरं जावं लागतंय, पावसाळ्यात त्यात वाढ होते, हे होऊ नये याच्यासाठी म्हणून आज या बैठकीसाठी एसटी डेपोचे आमचे महाव्यवस्थापक यांना आम्ही बोलवलेलं होतं। ते आज या ठिकाणी आले। त्यांच्यासोबत जे कंत्राटदार आहेत त्यांचे प्रतिनिधी, त्यांचे कन्सल्टंट, ही सारी मंडळी उपस्थित होती। आता लवकरात लवकर या झाडांची परवानगी महापालिकेकडून मिळाली पाहिजे, CC महापालिकेकडून मिळाली पाहिजे। मी महापौरांना विनंती केलेली आहे की या संदर्भामध्ये त्यांनी आयुक्तांशी बोलावं आणि उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला याच्यामध्ये